हा आजचा 8वा व्हिडिओ तुमच्यासाठी खास तलाठी भरती 2026 सामान्य ज्ञान, त्याच्यामध्ये विज्ञानचे प्रश्न मी घेऊन आलेलो आहे। झटपट 20 प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत। या प्रश्नामध्ये व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अगदी स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचे प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत, तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। सायन्स झटपट 20 प्रश्न आणि आजचा पहिला प्रश्न आहे, बघूया काय आहे। दूध या घटकात बहुतेक सर्व प्रकारचे पोषणद्रव्ये असल्याने दुधाला पूर्ण अन्न असं म्हटलं जाते। म्हणजे दूध या घटकामध्ये दुधामध्ये सर्व घटक असल्यामुळे त्याला काय म्हणतात, या पोषणद्रव्याला पूर्ण अन्न असं म्हटलं जातं। पूर्ण अन्न म्हणून दुधाला काय केलं जातं, ओळखलं जातं। असं कोणतं एक अन्न आहे तो त्याचं कमेंट करून तुम्ही नक्की मला सांगा। त्याला दुसरं पूर्ण अन्न असं म्हणून समजलं जातं। दुसरं आहे, मानवी दुधात लॅक्टोज सरकारने प्रमाण सर्वाधिक म्हणजे 7.20 ग्रॅम प्रति 100 ग्रॅम इतके असते। मानवी दुधात लॅक्टोजचे प्रमाण जे आहे ते काय आहे, सर्वाधिक 7.20 ग्रॅम प्रति 100 ग्रॅममध्ये काय असते, त्यात 7.20 ग्रॅम असते। म्हणजे 100 ग्रॅममध्ये लॅक्टोजचे प्रमाण 7.20 ग्रॅम असते। मोहरीच्या तेलात अर्जुन तेलाची भेसळ केल्यास इपिडेमिक ड्रॉप्सी नावाची काय होते, रोगाची लागण होते। अर्जुन तेलाची मोहरीमध्ये मिक्स केलं तर काय होतं, एपिडेमिक ड्रॉप्सी हा काय होतो, रोग होतो। चला तर पुढच्या प्रश्नाकडे बघूया। अ, ड, ई आणि के, अ, ड, ई आणि के हे जे 4 जीवनसत्वे मेदामध्ये विरघळतात। कुठे विरघळतात, मेदामध्ये विरघळतात। तर ब आणि क हे जीवनसत्वे कशामध्ये विरघळतात, पाण्यात विरघळतात। हे आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। अ, ड, ई, के हे 4 जीवनसत्वे मेदामध्ये, तर ब आणि क जी जीवनसत्वे पाण्यात विरघळतात। तर या प्रत्येकाचा उपयोग जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा। 5वा प्रश्न आहे, 20 डिग्री ते 50 डिग्री सेंटीग्रेड या तापमानात सूक्ष्मजीवांची वाढ योग्यरित्या होते। जे सूक्ष्मजीवांची वाढ आहे कोणत्या डिग्री सेंटीग्रेडला होते असा प्रश्न विचारू शकतात। तर त्यांची सूक्ष्मजीवांची वाढ हे 20 डिग्री सेंटीग्रेड ते 50 डिग्री सेंटीग्रेड या तापमानात सूक्ष्मजीवांची वाढ योग्यरित्या काय होते, होत असते। आता 6वा प्रश्न बघूया। 6वा प्रश्न म्हणण्यापेक्षा 6वी इन्फॉर्मेशन, साठवलेले बटाटे, कांदे, विविध फळे, मांस, मसाले इत्यादी दीर्घ टिकवण्यासाठी त्यावर काय करतात, तर त्यावर गॅमा आणि अथवा कॅथोड किरणांचा काय करतात, त्यावरती मारा करण्यात येतो। हे आपल्याला काय करायचं आहे, यावरून लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर धूर आणि धुके यांचं जे मिश्रण तयार होतं, धूर आणि धुके यांचं जर मिश्रण झालं, धूर प्लस धुके यांचं जर मिश्रण झालं तर ते काय होतं, धुरके तयार होतात। आणि हे धुरके मुळे काय होतं, ब्रॉन्कायटिस आणि फुफ्फुसाचा कर्करोग होतो। हेही आपल्याला काय करायचं आहे, सोबत लक्षात ठेवायचं। तो पुढची इन्फॉर्मेशन तीच आहे। धूर आणि धुके यांचा जो वायू प्रदूषणामुळे ब्रॉन्कायटिस म्हणजे घशाचा आणि फुफ्फुसाचा जे कर्करोग आहे ते काय होतो, धूर आणि धुरक्यामुळे होत असतो। धूर आणि धुके यांचं जर मिश्रण झालं तर धुरके तयार होतात आणि त्याच्यापासून ब्रॉन्कायटिस आणि फुफ्फुसाचा कर्करोग होतो। हेही आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। यानंतरचा बघूया, आहारातील मिठाच्या अभावामुळे, आहारात जर आपल्याला आयोडीनची कमी झाली, आहारात मिठाचा अभाव झाला तर रक्तद्रव्यातील सोडियमची पातळी कमी होते। या स्थितीस हायपोकॉन्ड्रिया असं म्हणतात, हायपोनॅट्रिमिया असं म्हणतात। हे लक्षात ठेवा। याच्यामध्ये रक्तातील सोडियमची पातळी कमी होते आणि मिठाच्या आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोगाची लागण सुद्धा होते। आपल्याला ही त्यासोबत काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। आणि जर आपल्याला समजा लोहाच्या अभावामुळे पांडुरोग होतो, लोहाचा जो अभाव म्हणजे रक्तामध्ये जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी पडलं तर लोकांना काय होतं, पांडुरोगाची लागण होते। पांडुरोग त्यामुळे होतो, हे लक्षात ठेवायचं आहे। लोह म्हणजे काय, तर लोह म्हणजे फेरस। हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे, हिमोग्लोबिन HBG शरीरामध्ये जर त्याचा अभाव झाला तर त्यामध्ये काय होतो, पांडुरोगाची लागण होते। लक्षात ठेवायचं आपल्याला। त्यानंतर आहे न्यूमोनिया, पटकी, कुष्ठरोग। न्यूमोनिया, पटकी, कुष्ठरोग आणि क्षय हे रोग जे आहेत ते जीवाणूमुळे होतात। कशामुळे होतात, जीवाणूमुळे होतात, ना की व्हायरसमुळे होतात, विषाणूमुळे होत नाहीत, तर ते काय होतात, जीवाणूमुळे होतात। न्यूमोनिया, पटकी, कुष्ठरोग आणि क्षय, त्याला TB असं म्हणतो। जीवाणूमुळे लिंबूवर, पुढचा आहे जीवाणूमुळे लिंबूवर सायट्रस कॅन्कर, लिंबूवर काय होतो, सायट्रस कॅन्कर। आणि तंबाखूवर विल्ट रोगाचे काय होते, अशा प्रकारचे लोक त्यावरती पडतात। तंबाखूवर विल्ट रोग पडतो आणि लिंबूवर सायट्रस कॅन्कर हे रोग पडतात जीवाणूमुळे। त्यानंतर पुढचा आहे पेनिसिलिन, जो आहे पेनिसिलिनचा जो शोध आहे तो पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला। कोण लावला, अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे। हे आपल्याला काय करायचं, यासोबत लक्षात ठेवायचं आहे। यानंतर आपण पुढचं बघणार आहोत माहिती, ॲनाफिलस डासामुळे हिवताप। तर ॲनाफिलस ही डासाची मादी आहे। ॲनाफिलस डासाच्या मादीमुळं काय होतो,
ॲनाफिलिस डासाची मादी जर आपल्याला चावली तर यापासून आपल्याला हिवताप होतो, म्हणजेच आपल्याला काय होतो, मलेरिया होतो, थंडी वाजून ताप येणे हा प्रकार त्यामध्ये होतो. आणि क्युलेक्स डासामुळे आपल्याला काय होतो, हत्ती रोगाची लागण होते. हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्युलेक्स हे काय आहे, डासाचा प्रकार आहे. डासाच्या प्रकारामुळे काय होतो, हत्ती रोग होतो. आणि हत्ती रोग हा रेअर कंडिशनमध्ये होत असतो. त्या क्युलेक्स या डासाच्या मादीमुळे डासामुळे होतो. ॲनाफिलिस डासाच्या मादीमुळे हिवताप म्हणजेच मलेरिया होत असतो आपल्याला. आणि त्रिगुणी लस, ट्रिपल वॅक्सिन आपण त्याला म्हणतो. तर ती कशाला म्हणतात, तर ट्रिपल वॅक्सिन ही धनुर्वात, डांग्या खोकला आणि घटसर्प ही त्रिगुणी लस दिली जाते. त्रिगुणी लस कोणत्या रोगासाठी दिली जाते, धनुर्वात, डांग्या खोकला आणि घटसर्प ही पहिली लस दिली जाते. या रोगाच्या लागण्यासाठी त्रिगुणी लस म्हणतात, त्याला ट्रिपल वॅक्सिन असं म्हणतो आपण, त्याच्या प्रतिबंधासाठी. हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण, हवेत नायट्रोजनचं प्रमाण सर्वाधिक आहे ते म्हणजे किती आहे, जर असा प्रश्न विचारला असेल तर तुम्हाला 78.09% हे काय आहे, नायट्रोजनचं प्रमाण हवेमध्ये आहे. सर्वाधिक प्रमाण हे काय नायट्रोजनचं आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, लक्षाचं ठेवायचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न आहे, रक्त ऑक्सिजनयुक्त बनवण्यासाठी, रक्त जे आहे ऑक्सिजनयुक्त बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती कुठं होते, तर ऑक्सिजनयुक्त बनवण्यासाठी ती प्रक्रिया फुफ्फुसात पार पडते. ज्याच्या ऑक्सिजन कंटॅमिनेट असतं, ऑक्सिजन त्याच्यामध्ये मिसळलं जातं, त्याला पण बनण्याची प्रक्रिया कुठं होत असते, तर फुफ्फुसात होते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पेट्रोलियम जो हा मुख्य घटक आहे, तो पेट्रोलियम घटक हा हायड्रोकार्बनचा मुख्य घटक आहे. याच्यामध्ये हायड्रोकार्बन्स असतात. एच आणि सी घटक काय असतात, यामध्ये असतात हायड्रोकार्बन्स असतात. हे आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघूया आपण तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया ही पेशींची ऊर्जा निर्मिती केंद्र आहे. म्हणजे मायटोकॉन्ड्रियाला आपण काय म्हणतो, पेशीचं ऊर्जा केंद्र असं म्हणत असतो. मायटोकॉन्ड्रिया जे आहे त्याला पेशीचं ऊर्जा केंद्र असं म्हणतो. याच्यामध्ये ऊर्जा साठवली जाते, याला ऊर्जा केंद्र म्हणतात. वॅटसन आणि क्रिक, पुढचा जो आहे वॅटसन आणि क्रिक यांनी काय केलेलं आहे, 1953 मध्ये DNA रेणूची प्रतिकृती तयार केली. काय तयार केली, DNA जे आहे त्या रेणूची काय केली, प्रतिकृती तयार केलेली आहे. हे होते आजचे 20 प्रश्न. असेच प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि छानपैकी कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.